नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चटपटीत चविष्ट अशी उपवासाची पॅटीस किंवा कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कचोरी दाखवणार आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये होते, चवीला भन्नाट लागते, अगदी कुरकुरीत होते आणि सोबतच हे पॅटीस तेलामध्ये फुटू नये याकरिता खास टिप्स देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग आपण सर्वप्रथम कचोरीची चटपटीत अशी स्टफिंग बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता एका पॅन मध्ये एक अर्धा चमचा तेल घ्यायचं। तेल छान गरम झालं ना की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं। जर तुम्हाला उपवासाला जिरं जमत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। जिरं छान फुललं ना की यामध्ये काही काजू आणि मनुक्याचे काप मी घातलेले आहेत, त्याला हलकंसं फ्राय करून घेऊया। आणि यामध्ये एक चमचाभर लाल तिखट मी घातलंय। हे उपवासाचं लाल तिखट आहे, याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे उकडून मॅश केलेले बटाटे यामध्ये घातलेले आहेत। याला छान मिक्स करून घेऊ। मग यामध्ये चवीप्रमाणे सेंधव मीठ आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपला चटपटीत असा बटाट्याचा मसाला बनवून तयार आहे। चला तर मग कचोरी बनवायला सुरुवात करूया। कचोरीचं वरचं आवरण बनवण्याकरिता इथे मी 1.5 वाटी उपवासाचं पीठ घेतलंय। 3 वाटी वरईकरिता 1 वाटी साबुदाणा घेऊन तो मी बारीक करून आणलेला होता। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि एक बटाटा किसून घालायचा आहे, जेणेकरून आपल्या या पिठाला छान अशी बाइंडिंग येते। सर्व जिन्नस व्यवस्थित असे कालून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालत या पिठाचा आपण एक गोळा बनवून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता पिठाचा मस्तपैकी गोळा बनवून तयार झालेला आहे। तर या पिठापासून आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया आणि याला एका कटोरीचा शेप द्यायचा, जेणेकरून आपण जी बनवलेली बटाट्याची फिलिंग आहे ना ती मध्ये भरता येईल। या पद्धतीने ही बटाट्याची फिलिंग व्यवस्थित अशी भरून घ्यायची आणि नॉर्मल कचोरीप्रमाणेच ही आपल्याला बंद करून घ्यायची। तुम्ही बघू शकता या पद्धतीने कचोरी व्यवस्थित बंद करून घ्यायची, जेणेकरून ती तेलामध्ये सुटणार नाही। आणि इथे आपली मस्त अशी कचोरी बनवून तयार आहे। याच पद्धतीने आपण सर्व कचोरी बनवून घेऊया। इथे आपल्या कचोऱ्या बनवून तयार आहेत, तुम्ही बघू शकता। चला तर मग याला फ्राय करून घेऊ। कचोरी तळण्यासाठी तेल चांगलंच गरम असायला हवं। गरम तेलामध्येच कचोरी सोडायची आणि मोठ्या आचेवरतीच ही कचोरी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। गॅस कुठेही मध्यम करायचा नाही, मीडियम टू हाय फ्लेमवरच कचोरी तळायची आहे। जर तुम्ही गॅस बारीक ठेवला तर ती कचोरी फुटू शकते। तुम्ही बघू शकता कचोरी छान असं गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला दाखवते की जर तुम्ही स्लो गॅसवर कचोरी तळली तर या पद्धतीने ती फुटू शकते। तुम्ही बघू शकता स्लो गॅसवर म्हणूनच कचोरी तळायची नाही, हाय फ्लेमवरच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे। आणि एक 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपली मस्त गोल्डन ब्राऊन कुरकुरी कचोरी बनवून तयार आहे। चला तर मग हिला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व कचोऱ्या आपण तळून तयार करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्या मस्त कुरकुरीत आणि सुंदर अशा उपवासाच्या कचोऱ्या किंवा उपवासाच्या पॅटीस बनवून तयार आहे। बिलकुलही फुटत नाहीत, एकदम गोल गरगरीत या कचोऱ्या अगदी कुरकुरीत होतात। तुम्हाला एक कचोरी कट करून देखील दाखवते। स्टफिंग अशी व्यवस्थित पसरली गेलेली आहे, सोबतच कचोऱ्या चवीला देखील भन्नाट लागतात। तुम्ही दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता। जर तुम्हाला हे उपवासाला तेच ते खाऊन कंटाळा आलाय तर तुम्ही हे उपवासाची पॅटीस किंवा कचोरी एक वेळ नक्कीच ट्राय करून बघा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।